नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे, त्याच्या अगोदर जे क्वेश्चन झालेले आहेत आपले क्वेश्चन नंबर 6 पर्यंत झालेले. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये पण काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर तुम्हाला सगळे इनवर्स फॉर्म्युले आणि ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले माहिती असेल, त्याचं डिफरन्शिएट करता येत असेल तर तुम्हाला हे सॉल्व करता येईल. ओके, मग काय काय दिलं होतं, वाय इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ कॉट ई रेस टू एक्स स्क्वेअर. काय इथं कॉट आणि कॉट इनवर्स आहे, गेट कॅन्सल होणार. कॉट इनवर्स आणि कॉट गेट कॅन्सल. ठीक आहे, हे आपला रूल. मग राहिलं काय, फक्त फंक्शन ई रेस टू एक्स स्क्वेअर राहणार. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह करणार डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच होतं, पण इथं ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे. मग ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे ना, तर डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजे ई रेस टू एक्स स्क्वेअर कसं, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय, 2x, दॅट इज 2x. म्हणजे आन्सर येणार 2x ई रेस टू एक्स स्क्वेअर. दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. टेक दिस क्वेश्चन. Now question number second one is y equal to cosec inverse ब्रॅकेट मध्ये 1 cos 5 raised to x. 1 cos रेसिप्रोकल कोणाचं असतं, sec 5 raised to x. डिफरन्शिएट केला काय, डिफरन्शिएट केला काय ना, हां cosec इनवर्सचा फॉर्म्युला काय, -1/x इन रूटमध्ये x स्क्वेअर -1 दॅट इज dy बाय dx इक्वल टू -1/, जिथं जिथं x आहे तिथं sec 5 raised to x टाकायचं. ठीक आहे, sec 5 raised to x इन ब्रॅकेटमध्ये sec 5 raised to x -1. सिम्प्लिफाय काय काय करू शकतो, डी बाय डी एक्स. पण डेरिव्हेटिव्ह कसं राहिलं, sec 5 raised to x. हां इथं ब्रॅकेट स्क्वेअर लिहायचं राहिलं, मग इथं स्क्वेअर फॉर्म्युलामध्ये तर इथं स्क्वेअर आहे -1. ओके, -1 अपॉन, हां डिफरन्शिएट कोणाचं करणार, sec 5 raised to x, sec 5 raised to x. डिफरन्शिएट सेकचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक इंटू टॅन, म्हणजे काय सेक इंटू sec 5 raised to x इंटू टॅन 5 raised to x. परत डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म 5 raised to x. ठीक आहे, एवढं सगळं लक्षात ठेवायचं. हां ही टर्म sec 5 raised to x तसंच, sec 5 raised to x तसाच इन ब्रॅकेटमध्ये, इन ब्रॅकेटमध्ये sec 5 raised to x स्क्वेअर आहे. ठीक आहे, ह्याला असं लिहू शकतो का आपण, 1/cos लिहू शकतो, 1/cos स्क्वेअर 5 raised to x -1. बघा हे 1/cos आहे. ठीक आहे, ह्याचा स्क्वेअर 1च्या स्क्वेअरवरच cos स्क्वेअर 5 raised to x तसं आहे ना. ओके, आता काय काय करू शकतो आपण, dy बाय dx इक्वल टू sec this term cancel, that is only remaining tan 5 raised to x into 5 raised to x, a raised to x डेरिव्हेटिव्ह काय, a raised to x log a, म्हणजे इथं काय ना 5 raised to x into log 5. आणि हे मायनस तसंच राहणार, हे मायनस आहे तसंच राहणार ॲज इट इज. कॉसने ह्याला मल्टिप्लाय करा, 1 - cos स्क्वेअर 5 raised to x, 1 - cos square 5 raised to x upon cos square 5x term 5 raised to x log 5 tan 5 raised to x मायनस मध्ये बघा 1 - cos square 5x म्हणजेच काय असतं, साइन स्क्वेअर. आयडेंटिटी यूज करायचं, इथे आहे ना साइन स्क्वेअर 5 raised to x रूटमध्ये असणार, आणि इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाणार, काय राहणार फक्त cos 5 raised to x minus 5 raised to x log 5 into tan 5 raised to x upon square and square root cancel, sin 5 raised to x upon cos raised to 5x, that is tan 5 raised to x. म्हणजे त्याला tan 5 raised to x. आन्सर इज ही टर्म कॅन्सल, म्हणून काय झालं -5 raised to x log 5, that is dy by dx. दिस इज रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे, -5 raised to x log 5 हे आन्सर. ठीक आहे, टेक दिस क्वेश्चन. 3 मध्ये काय दिलं, y इक्वल टू कॉस इनवर्स इन ब्रॅकेटमध्ये रूटमध्ये 1 + cos x अपॉन 2. हां 1 + cos x अगोदरच्या ह्याच्यामध्ये 1.1 मध्ये मी तुम्हाला सांगितलं काय फॉर्म्युला असतो, 1 + cos 2x चा फॉर्म्युला काय,
जर 1 आणि कॉस असेल इथं मध्ये प्लस असेल तर कॉस लिहितो आपण 2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स. इथे 2x आहे, हाफ अँगल फॉर्म्युला 2च्या हाफ 1. इथे जर 3 असेल तर इथं 3x/2 आहे ना. इथं जर x असेल फक्त तर x/2 आहे, हाफ अँगल फॉर्म्युला. इथं पण तसंच केलं आहे. इथं काय केलं 1 + cos x 2 cos स्क्वेअर x/2, एक्सच्या हाफ x/2. ठीक आहे. आपण /2 2 गेट कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर कॅन्सल, राहिलं काय फक्त कॉस आणि x/2. ओके, कॉस आणि कॉस कॅन्सल, कॉस इनवर्स कॅन्सल, x/2 डिफरन्शिएट करायला लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx. एक्सचं काय येतं डेरिव्हेटिव्ह 1. आन्सर इज हाफ. ओके, हाफ आन्सर आहे. एकदम इझी होतं. डिस्कशन. क्वेश्चन नंबर 5 जो 4थला क्वेश्चन आहे तो तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. जसं क्वेश्चन नंबर 3 होतं तसंच क्वेश्चन नंबर 4 आहे. ठीक आहे. म्हणून तो 4थला घेतला ना. काहीतरी येतं y = tan इनवर्स इन ब्रॅकेटमध्ये 1 - tan x/2 अपॉन 1 + tan x/2. हां, जिथं जिथं 1 आहे हा फॉर्म्युला मॅच होतो. कोणत्या फॉर्म्युल्याला मॅच होणार तो? y = tan इनवर्स 1ला मी असं लिहू शकतो का? 1 tan π/4. tan π/4ची व्हॅल्यू काय असते? 1च असते. ठीक आहे. मायनस tan x/2 अपॉन 1 + tan, इथं 1 या, इथं टॅनच्या पुढं पण 1 आहे, मग तिथं पण मी लिहू शकतो ना tan π/4 इंटू tan x/2. ठीक आहे. ह्याच्यामध्ये फॉर्म्युला झालेला आहे तुम्हाला कशामध्ये 11th स्टँडर्डमध्ये. tan इनवर्स आतमध्ये नेणार म्हणजेच काय होणार? y = tan इनवर्स ऑफ दिस टर्म, tan इनवर्स ऑफ a मायनस tan इनवर्स ऑफ दिस टर्म. ओके, असं आन्सर आहे. tan इनवर्स ऑफ tan π/4. a म्हणजे काय? tan π/4. b म्हणजे काय? ही टर्म मायनस tan इनवर्स ऑफ tan x/2. ओके, असं आहे. गेट कॅन्सल, दिस टर्म कॅन्सल. आन्सर इज y = π/4 मायनस x/2. आता डिफरन्शिएट करायचं, सिम्प्लिफाय. म्हणजेच इथं काय ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इक्वल टू π/4. कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 येतो. इथं 0 येणार. मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे -1/2. इथं 0 -1/2. आन्सर इज -1/2. दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. काही ना, फक्त इथं फॉर्म्युला अप्लाय करायचा होता. फॉर्म्युला म्हणजे tan इनवर्स आतमध्ये द्यायचं होतं, दोघांना tan इनवर्स. टेक दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन काय? कोसेक इनवर्स इन ब्रॅकेटमध्ये 1/4 cos क्यूब 2x - 3 cos 2x. बघा, हा फॉर्म्युला ह्याला मॅच होतोय का? cos 3x फॉर्म्युला बघा, 4 cos क्यूब, इथं x आहे, इथं x होता म्हणून x आहे. ठीक आहे. इथं जर 4x असेल तर इथं पण 4x आहे. इथं काय 2x आहे, मग इथं पण 2x पाहिजे, इथं पण 2x पाहिजे, मग x जागी 2x आहे. ठीक आहे. बघा, x म्हणजे cos 3 2x आहे. हा फॉर्म्युला अप्लाय होणार. फॉर्म्युला लगेच कळलं पाहिजे कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा, तरच तुम्हाला सॉल्व्ह करता येणार, नाही तर नाही. ठीक आहे. म्हणजे इथं cos 3 इन ब्रॅकेटमध्ये 2x, इथं 2x आहे, तर 2x आहे, cos 3चा. म्हणजे इथं काय होणार? कोसेक इनवर्स ऑफ 1/cos 6x. ओके. आता फॉर्म्युला यूज करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx. मायनसमध्ये 1/, काय तर x रूटमध्ये x² - 1x, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही आहे 1/cos 6x रूटमध्ये 1/cos 6x ब्रॅकेट स्क्वेअर -1. हे आन्सर आहे. ठीक आहे. आणि डिफरन्शिएट कोणाचं करणार? डिफरन्शिएट परत तुम्हाला ह्याचं करावं लागेल, 1/cos 6xचं डिफरन्शिएट. काय काय येऊ शकतं आता इथं? मायनस आहे तसंच, मायनस तसंच. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/cos 6x आहे. 1/cos 6xला कसं लिहू शकतो आपण? सेक लिहू शकतो, सेक 6x. सेक 6xचं व्हॅल्यू काय येते? सेक 6x इंटू tan 6x. सेकचं कसं येतं ना, सेक इंटू टॅन, म्हणजे सेक 6x इंटू tan 6x. परत डेरिव्हेटिव्ह करायचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 6x डिवाइड बाय
डिवाइड बाय काय ना 1 cos 6x म्हणजे 6x. ओके, रूटमध्ये काय ना स्क्वेअर आहे, ह्याला पण स्क्वेअर होणार, स्क्वेअरने ह्याला मल्टिप्लाय करायला मायनस वन मायनस कॉस स्क्वेअर 6x अपॉन कॉस स्क्वेअर 6x. ओके, पुढं काय काय ना मग ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल, मायनस तसंच 6xचं डेरिव्हेटिव्ह 6x एक्सचं 1 आहे ना, फक्त 6 आहे मायनस 6 पुढे येतो मग dy बाय dx इक्वल टू मायनस 6 अपॉन मायनस 6 आणि इथं tan 6x होणार, tan 6x. रूटमध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, इथं 1 मायनस कॉस स्क्वेअर 6x म्हणजे आयडेंटिटी यूज करा, साईन स्क्वेअर 6x आहे. ठीक, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे इथे येणार फक्त साईन 6x अपॉन कॉस 6x. ह्याची व्हॅल्यू काय असते tan 6x अपॉन साईन अपॉन कॉस काय असतं, साईन अपॉन कॉस मीन्स टॅन, मग तेच tan 6x गेट कॅन्सल, आन्सर इज -6 dy by dx. -6 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. थोडंसं डिफिकल्ट होतं, थोडं फास्ट घेतलं मी, ठीक आहे, पण तुम्हाला फॉर्म्युले जर समजले असते तरी सिम्प्लिफाय होईल. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला काय दिलं, y इक्वल टू tan इन्व्हर्स इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस x/2 अपॉन साइन x/2. 1 प्लस कॉस x/2 आहे, 1 प्लस कॉस 2x, 2 असेल तर 2च्या हाफ करायचं, x येणार, जर 3 असेल तर 3च्या हाफ, 3x/2 येणार. ठीक आहे, जर इथे x/3 आहे तर x/3च्या हाफ किती येणार, x/3च्या हाफ म्हणजे ह्याला मल्टिप्लाय करा x/6 आहे, म्हणून इथे घेताना काय घेतलं x/6, पण फॉर्म्युला कोणता असणार 2 cos स्क्वेअरच असणार, 2 cos स्क्वेअर x/6. ठीक आहे, इथं पण फॉर्म्युला साइन 2x यूज करा, साइन इथे 2 होता म्हणून हाफ झाला x, इथं जर 4 असेल तर इथं 2x येणार, 2x येणार. जर इथं x/3 आहे, x/3 असेल तर x/6 येणार. ठीक आहे, 2 साइन इंटू कॉस, ह्या वाला फॉर्म्युला येणार, 2 गेट कॅन्सल, cos कॅन्सल, that is remaining is tan inverse of cos of cos x/6 upon sin x/6, that is y equal to tan inverse of cos upon sin means what, cos upon sin means cot x/6, y equal to tan inverse of कॉट कशामध्ये पॉझिटिव्ह होतो, कॉटचं कन्वर्ट आपल्याला कशामध्ये करायचं आहे, टॅनमध्ये. मग मी ह्याला असं लिहू शकतो का, टॅन ऑफ, ह्याला असं लिहिणार मी, टॅन ऑफ π/2 मायनस x/6. ओके, लिहू शकतो ना, टॅन π/2 मायनस x/6. एक मिनिट चेक करतो आन्सर काय येतं, मायनसमध्ये निगेटिव्ह साईन, निगेटिव्ह साईनमध्ये येते. ओके, टॅन π/2 मायनस x/6. जर डिवाइड बाय 2 असेल तर कन्वर्ट होणार, टॅनचं कॉट आहे ना, हा फॉर्म्युला आहे ट्रिगोनोमेट्रिकमध्ये गेल्या वर्षी झालेलं तुम्हाला 11th स्टँडर्ड. म्हणजे इथं काय ना, टॅन गेट कॅन्सल, y इक्वल टू π/2 मायनस x/6. ओके, याचं डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे येणार dy बाय dx इक्वल टू काय आहे, π/2चे येणार 0 आणि इथं x डेरिव्हेटिव्ह वर येणार म्हणजे -1/2. हे आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 8 काय दिलं, y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ साइन 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. साइन 3x फॉर्म्युला हाच यूज करायचा आहे, साइन 2xचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. 2 होता म्हणून हाफ, इथे 3 असेल तर 3x/2 3x/2. ठीक आहे, हाफ अँगल फॉर्म्युला. 1 प्लस कॉस 3x हाफ करा, 3x/2 येणार, 3x/2. ठीक आहे, 2 गेट कॅन्सल, कॉस गेट कॅन्सल, साइन अपॉन कॉस इज रिमेनिंग, साइन अपॉन कॉस मीन्स टॅन 3x/2. काय ना, मग आता इथं कॉट आणायचं आपल्याला, कॉट इनवर्स ऑफ टॅन कुठे, कॉट आणायचं. मग कॉट आणताना कसं लिहू शकतो आपण, कॉट π/2 मायनस फर्स्ट अँगल म्हणजे फर्स्ट 90 डिग्री, 90 मायनस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतं, मायनस अँगल काय येतं 3x/2.
ठीक आहे, हे कन्सेप्ट समजलं पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, नाही समजलं तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिकमधलं काहीच समजलं नाही असं. ठीक आहे, देन कॉट आणि कॉट π/2 मायनस 3x/2. ट्रिग्नोमेट्रिक पण मेन आहे त्याच्या. जर तुम्हाला अँगलच माहीत नाही तर ट्रिग्नोमेट्रिक करून काय फायदा नाही तुमचा, मग तर डिफरन्शिएशन पण येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर वाय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हां, इथे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतं, कॉन्स्टंटचं 0 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतं, म्हणजे dy/dx काय ना 0 मायनस 3/2. एक्सचा इथं डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे आन्सर इज -3/2. ठीक आहे, टेक दिस.